चोरीच्या मोटरसायकल विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट 2च्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पंचवटी, आडगाव, म्हसरूळ, इंदिरानगर उपनगर तसेच ठाणे आयुक्तालय तसेच जिल्ह्यातून चोरी झालेल्या 7 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. यामध्ये 7 गुन्हे उघडकीस झाले असून गुन्हे शाखा युनिट 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेले चोरीविषयी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथक तयार करण्यात आलं होतं. यामध्ये रेकॉर्डिंग आरोपी राजन याने नाशिक शहरातून चोरी केलेल्या मोटरसायकली मालेगाव, शिर्डी, श्रामपूर भागात विक्री केली असल्याची माहिती मिळाली होती. त्याच अनुषंगाने पथकाने तेथे जाऊन अथक परिश्रम करून मोटरसायकल खरेदी करणारे अरविंद महादेव सोनोने वय वर्ष 24 राहणार कालिकानगर शिर्डी जिल्हा अहिल्यानगर, जुबेर मुख्तार अख्तर वय वर्ष 20 राहणार मालेगाव जिल्हा नाशिक, वैभव बंडू काळे वय वर्ष 28 राहणार ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडे चौकशी केली असती त्यांनी रेकॉर्डवरील आरोपी याच्याकडून मोटरसायकली खरेदी केली असल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून 2 पल्सर मोटरसायकल व 5 एक्सेस मोपेड मोटरसायकल अशा एकूण 4,70,000 रुपये किमतीच्या 7 मोटरसायकली जप्त करून विविध पोलीस स्टेशनचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदरील पोलीस स्टेशनचे गुन्हे उघडकीस आणून जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील तपासकामी म्हसरूळ पोलीस ठाणे येथे त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप बिट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान हिरे, मुख्तार खान पठाण, गुलाब सोनार, अतुल पाटील, परमेश्वर दराडे, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन अशांनी ही कामगिरी केली आहे. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.